I pray that his soul rest in peace. And he has the best life ever he is. And we will make him proud in everything. It's because of him that the world is still surviving. And we should all be proud of him in every way. In every way. तुमच्या डोळ्यात पाणी येईल असं हे चित्र. 16 एप्रिलला लग्न झालं. हनीमूनसाठी हे जोडपं काश्मीरला आलं. नव्या आयुष्याची सुरुवात आनंदात करण्यासाठी त्यांनी काश्मीरची निवड केली. पण याच काश्मीरमध्ये त्यांना सर्वात मोठं दुःख मिळालं. मौज मजा करत असताना अचानक धर्म आणि नाव विचारत दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि डोळ्यादेखत या महिलेने आपल्या पतीला गमावलं. त्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला. संपूर्ण देशाने हळहळ व्यक्त केली. नौदल अधिकारी असलेल्या विनय नरवालचं पार्थिव दिल्ली येथे आणलं गेलं. त्यावेळी पत्नीने आपल्या पतीविषयी बोलताना रडत रडत आपल्या भावनाही व्यक्त केल्या. पार्थिव असलेल्या शवपेटीला मिठी मारली आणि शेवटचा सॅल्यूट करत जय हिंदचा नारा दिला. काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. कलम 370 हटवल्यानंतरचा सर्वात मोठा हा हल्ला मानला जातोय. आता या हल्ल्याला भारताकडून कसं उत्तर दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच 28 पर्यटकांना अशा पद्धतीने मारलं गेलं याची देशभरात चर्चा होतीये आणि देशभरातून हळहळ देखील